बघा ही मशीन आहे आमची आणि इथूनच खालनं पाणी येतं वरती बोरिंग मार्फत. हिला बोरिंग म्हणतात. आणि हा कसला जबरदस्त नजारा आहे बघू शकता. काय एक नंबर दिसतो रे. सकाळ सकाळ यायला पाहिजे फिरायला. बघू शकतो. इसका नाम आहे अक्षय धाडवे. तर गाईस मी आता आलो पाणी सोडायला आणि सकाळ सकाळ झाले बघ. असं धुकं पडलंय डेंजर. आणि आपली गाडी आहे इथे. तर निघतोय मी आता खाली जायला आणि मोबाईल थोडा शेक होतोय आणि आणि असं माहिती आहे का लॅग होते. तर समजून घ्या कारण की स्टोरेज जरा फुल झाले. कारण ब्लॉग असतो डेली त्याच्यामुळे ते क्लीन करायला भेटत नाही. तरी पण आपण ट्राय करू की लॅग नाही होणार. तर गाईज आजच्या ब्लॉगचा डे आहे डे 15 म्हणजे 15. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सुद्धा आज सुद्धा इंटरेस्टिंग गोष्टी बघायला भेटतील. समजून घ्या गाईज कारण की थोडासा बिगिनर आहे, नवीन आहे आणि एकटाच आहे मी. त्याच्यामुळे मला काय 4 गोष्टी समजत नाहीत. गाईज बघू शकता तुम्ही मोहर आला आता आंब्याला हे बघा. आणि आता सीझन मोहर यायचा सुरू झाला आहे. यावाला मोहर यायला पाहिजे होतं पण अजून आलं नाही आहे. ते तुम्हाला कारण माहितीच असेल की कशामुळे येत नाही आहे ते. तरी पण ठीक आहे. गावची अवस्था आता गावसारखी राहिलेली नाही आहे. तरी पण आपण ॲडजस्ट करूया. तर आता काय करू शकत नाही पण आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे. जे होतं ते केलेलं आणि आता काय करणार आपण सुद्धा बघूया. तर काहीच आपल्या ब्लॉगमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये ना एक आजी आणि आजोबा होते. ते त्यांचं वय आता म्हणजे एका म्हणजे आजोबांचं वय होतं 76 म्हणजे 75 वय होतं आणि आजीचं वय होतं काहीतरी 72. आणि म्हणतात की लगभग त्यांना 60 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला. 60 वर्ष. आणि विचार करा तुम्ही 60 वर्ष झाली आणि आत्ता पडत्या काळात सुद्धा ते एकमेकांसोबत फिरतायत आणि एकमेकांना आदर देत आहेत. आत्ताच्या जनरेशनमध्ये हे असं बघायला भेटणं खूप खूप म्हणजे मुश्किल आहे. 10तले 2 जणच फक्त एकमेकाला जपत असतात. नाहीतर मग एकाचा यूज करणं, हे करणं, ते करणं. हे आताची जनरेशन खूप घाण आहे. म्हणजे मी माझं पण सांगू शकत नाही की पुढे येऊन माझं काय आयुष्य होणार आहे ते. तर जुन्या काळातली माणसं मुंबईला राहायला त्यांना आवडत नव्हतं. आता मुंबईला त्यांची आजची खासी मोठी माणसं म्हणजे त्यांची मुलं बायकं सगळे चांगले कामाला आहेत. तरी पण ते गावाला येऊन राहायचा विचार करतात का? कारण की त्यांना एकांत भेटतो आणि चांगलं फिरता आणि बोलता येतं म्हणून. तर हे लक्षात ठेवा. आपली जागा ही आपली असते. मुंबई असो तिथे रूम असो ती रूम कधीही आपली नसते. कारण की तिथे कधी काय होईल सांगता येत नाही. तर गावची जागा ही गावची जागा असते. तर काही सकाळचंच बघा तुम्ही कसलं निसर्ग आहे आणि एक नंबर दिसतोय. जाम खतरनाक. तर ब्लॉगमध्ये बनून राहा. ब्लॉग नक्कीच इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला गाईस एक निरीक्षण करायचं आहे की माझ्या बोलण्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंट येते ते मी किती कॉन्फिडेन्शियल बोलतोय आणि काय काय शब्द. ही मशीन आहे आमची आणि इथूनच खालनं पाणी येतं वरती बोरिंग मार्फत. हिला बोरिंग म्हणतात. आणि हा कसला जबरदस्त नजारा आहे बघू शकता. काय एक नंबर दिसतो रे. सकाळ सकाळ यायला पाहिजे फिरायला. बघू शकता तुम्ही. जबरदस्त धुकं पडलंय जबरदस्त. नाद करते काय काहीच. हा आंबा यंदा आला नाही कारण की दरवर्षी यायचा बिचारा. यंदा तो रेस्टवर आहे. तर आपण आता आपल्या बोरिंगच्या इथं आलो. हे बघा हे आपलं बोरिंग आहे. टाळा ओपन करतो आणि पाणी चालू करतो. एकच मिनटं. टाळा ओपन करतोय. टाळा ओपन करायची निंजा टेक्निक. टाळा ओपन. टाळा ओपन केलं की बघ हा असा आतमध्ये इंटरफेस आहे आणि हे ग्रीन बटन प्रेस केलेलं की पाणी चालू होते बघ. मी हे इथले ब्लिंक होते लाईट आणि मग पाणी येतं. तर भेटू वरती जाताना परत. पाण्याचा आवाज चालू झाला. आता पाणी वगैरे बंद करून आणि आज मला जायचं आहे परत एकदा खाली हॉस्पिटलमध्ये दादाला घेऊन. तर बघूया. हे बघा मशीन. त्याला चेकअपसाठी न्यायचं आहे. पुन्हा एकदा सलाईन लावायचे आहे. त्यामुळे आज परत जाऊया आपल्या म्हणजे डॉक्टरकडे. तर बरं होऊ द्या लवकर.
आणि कसा दिसतं माहोल, कोकणातला माहोल बघू शकतो, गवत वगैरे. आणि गाईस काही दिवसांनी हे असं इकडे तुम्हाला बघायला भेटणार नाही आहे, कारण की काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी हे असं बघायला भेटणार नाही आहे, कारण की खूप घाण परिस्थिती आली आता कोकणावरती. तर तुम्ही आता विचार पण करू शकत नाही एवढी घाण परिस्थिती येणार आहे. तर प्रत्येकाने एवढीच विनंती आहे की आपापल्या जागा विकू नका, त्या आपल्याजवळच ठेवा. येणाऱ्या काळामध्ये आपली जागा ही आपली राहिली तरच कोकणची माणसं ही हक्काने कोकणात राहू शकतात. अदरवाईज तुम्ही जर स्वतःच्याच जागेला जर विकत चाललात तर उद्या आपण इथे येऊन पाहुण्यासारखे जगू. तर एवढीच विनंती आहे की आपल्या जागा आपल्याजवळच ठेवा, दुसऱ्याला विकू नका, तेव्हाच आपलं इथे उदरनिर्वाह होईल, नाहीतर मग काय नाही होऊ शकत. तर काहीतरी भेटू गाडीच्या इथे, बाय. रोडवरती खालून तिकडे खाली आहे ना, त्या खालच्या साईडला आपली बोरिंग आहे आणि तिथूनच आपण पाणी सोडतो. आता वरती आलोय गाडीच्या इथे, तिथून मला मला एक गाडी दाखवतो आपली कशी दिसते. तर आजचा ब्लॉग कसा होतोय नक्कीच सांगा. इकडचा प्लेस, घर कसं वाटलं तुम्हाला, बघा कसा वाटला तुम्हाला आमच्या इकडचा प्लेस. हे बघा केळी लागले तिकडे, म्हणजे अजून आल्या नाहीत, तर बघा ही जागा मस्त आहे ना, एक नंबर जागा आहे. तर निघा डॉक्टरच्या इथे पार्किंगला लावले गाडी, आता आतमध्ये चाललो आहे, गर्दी आहे बहुतेक, तरी पण बघूया आपल्या भावाचं कसं काय होतं. गाईस दवाखाना. तर बघू शकता आता मी आले प्रॉपर चिपळूणमध्ये, म्हणजे खेरडी नाका, हे खेरडे आतमध्ये तर माहिती असं. तर आता चालू आहे जरा कॉलेजला, बघूया कसं काय होतं कॉलेजच्या इकडचं काम. आता आम्ही निघालो आहे बघा. पेशंट 2 सालाईन, आजचा 2रा दिवस झाला, आता 3रा दिवस उद्या तर झाला की फायनल. तर आज निघतं आताचा, बघा आपली गाडी इथं सजलेली. राहू दे, जातील खेळायला आता. तर गाईज बघू शकता तुम्ही, आता हिरापन्नाच्या येत आहे मी. आता ही स्लाईस घेतले बघू शकता, आणि आता बघा ट्रॅफिक वगैरे जाम आहे आणि पोलीस असतील तर तुम्ही इथे उतरून या. बसला सगळे माणसं थांबलेत, मी निघतोय, तर भेटू. तर आता उकडाचे तांदूळ घेतो. हां केस आता अशी कर बारीक माझ्यासारखी बारीक. उकडाचे तांदूळ कसे, त्याच्यामध्ये उकडा म्हणजे काय असतो? उकडलेले तांदूळ असतात ते असे 48 रुपये किलो. हे महाग आहेत ते. महाग तरी हे बरे आहेत. काय संत्रा घेतो इथे, हे बघू शकता. जस्ट मम्मीला सोडून आता निघालो आहे. तर मम्मीला सोडल्याच्या नंतर बोललो मी संध्याकाळी लवकर आहे, आणि आज मकर संक्रांत सुद्धा ती गेले ते माहेरास. तर बघूया. आणि काहीच आपण डेली ब्लॉगचे 14 ब्लॉग टाकलेले आहेत, म्हणजे 14 ब्लॉग टाकलेले आहेत 14 दिवसामध्ये. अवघड आहे टास्क, मला वाटत होतं की होईल, पण तसं काहीच नाही आहे. आपल्याला पूर्ण दिवस यूट्यूबला द्यावं लागतं, आणि जे करायचं असेल तर तुम्हाला परफेक्टली पूर्ण प्रकारे नियोजन करूनच करावं लागतं. अदरवाईज तुम्ही असं विचार केला की मी 30 दिवस 30 ब्लॉग टाकीन, तर ते तसं नाही होत. तुम्ही एक दिवस परफेक्टली नियोजन करायला पाहिजे, आणि त्यानंतर तो टास्क पूर्ण करायला पाहिजे, नाहीतर मग
कुठलाच काम पूर्ण परफेक्ट नियोजनानुसार होत नाही, म्हणजे नियोजन केल्याशिवाय होत नाही असं आहे. आज रस्ता बघू शकता ते जाम डेंजर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्यासारखा आवाज आहे ना तो हळलेला दिसतोय. थोडं समजून घ्या. रस्त्याची कंडिशन बघा काय आहे, ती हाल काय झाले ते. तर गावाकडच्या रस्त्यांचे असे हाल असते, त्याच्यामुळे ड्रायव्हर आणि कोण जर चालवत असतं त्यांचे पण हाल खूप हाल होतात. तर पेशंट जेवतोय. जा रे जेव. काय काय याला काय म्हणतात, पेस्ट आहे आणि गरम पाणी आहे, परतीतनं पाणी पितोय. तिकडे पपई सोलतायत आणि आम्ही इकडे मॅच बघतोय. रोहित शर्माने पहिली ओव्हर मेडन काढला नाही, तर शुभमन गेला स्ट्राईकला आणि क्रिस पोक्स आता त्याला बॉलिंग करतोय. हे बघा, ते भाजी बिजी काय द्यायची नाही तिखट. चांगला आहे ना, साखर टाकलेली आहे. शुभमन गिल पण टोकटोक खेळतोय. आज डे 15 आहे आणि आत्ता वाजले 7, म्हणजे 6:30 पावणे 7 काहीतरी झालेत आणि आपला आज डे 15 चालू आहे. तर मला हे सांगायचं आहे की आपण कंटिन्युअसली डे 15पर्यंत ब्लॉगिंग केले. खूप मुश्किल असतं रोजच्या रोज कॉन्टेंट शोधणं आणि ते अपलोड करणं. मला व्ह्यूज येत नाही आहेत तरी पण मी अपलोड करतो आहे. हे स्वतःसाठीच मला एक प्राऊड मोमेंट वाटते आणि आजचा ब्लॉगसुद्धा धमाकेदार होईल असं मी ग्राह्य धरतो आहे. पण आजचा ब्लॉग थोडासा इंटरेस्टिंग नाही आहे मला माहिती आहे, तरी पण तुम्ही बघाल आणि मला सपोर्ट कराल अशी मी आशा करतो. तर बघूया काय होतं का पुढे ब्लॉगमध्ये, का हा व्हिडिओ म्हणजे